श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे शिवलीला अमृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंद शाश्वता हे रंभवाता जगद्गुरु ज्योतिर्गमय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा अनंत विलासा मायाचक्र चाळका अविनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवंदना कर्माध्यक्षता शुद्ध चैतना विश्वांबरा कर्ममोच गहना मनोज दहना मनमोहन जो भक्तवल्लभ तू हिम जगना जामात भाललोचन नीलग्रीव उमानाथ मस्तकी स्वधरणी विराजित जाती सुहमन हारवतजी पथिरक्षप्रिय त्रिपुरात्मक यक्षपत्री मित्र प्रतापार्क दक्षमख विंध्यासख मुग्राक निशलंक तव मस्तकी विशाळ भाळ कर्पूर गौरम काकाल भक्षक निज भक्षत रक्षणा विश्वासाक्षी भस्मलेपन भयमोचन भवहार जो सर्गस्थित कारण त्रिशूल पाणी शार्दूल चर्मवसन स्कंदात सुहास्य वदन माया विपिन जो सच्चिदानंद निर्मळ शिव शांत ज्ञानदन अचळ जो भानुकोटी तेज अढळ सर्व काळ व्यापक जो सकल हिल मदल दहन कल्म मोशन अनंत ब्रह्मांड नायक जगरक्षण पद्मजतात मनरंजन जनन मरण नाश जो कमलद्भ कमलावर दशशतमुख दशशतकर दशशत्र नैरसूर बसूर अहोरात्र ध्याती जया भवांतक भवानीवर स्मशानवासी गिरा अगोचर जो सवधनी तीर विहार विश्वेश्वर काशीराज जो व्योममोहन व्यालभूषण जो गदमदन अंधकर मर्दन ओंकार महाबलेश्वर आनंद घन मदर्भ गज भजन अजज अजिजो अमित गर्भ निगमामन जुन जो दिगंबर अवयवरहित उज्जयिनी महाकाल कालातीत स्मरणे कुंताद्भयनाशी दुरित काननेश्वर जो निज चरितर चंद्र कौरव चंद्र वै पुराण मध्वर कृष्णेश्वर सनातन जो उमा हृदय पंजकीर जो निजहन हृदयाम्रभंजर दो तो सोमनाथ शशिशेखर सौराष्ट्र देश विहारी जो केरवलोचन करुणा समुद्र रुद्राक्ष भूषण रुद्रावतार भीम भयानक भीमाशंकर तपापार नाही ज्यांच्या नाग दमन नागभूषण नागेंद्र कुंडल नागचर्म परिधान ज्योतिर्लिंग नागनाथ नागरक्षण नागाननजनक जो वत्ररी शत्रुजनक वरदायक बाणवल्लभ पंचबाणांतक भवरोग वैद्य त्रिपुरहारक वैजनाथ अद्भुत जो त्रिनयन त्रिगुणातीत त्रिपाशनन त्रिवद भेदरहित त्र्यंबक राजमन त्रिलोक्षणा शांत करुणा करबला हाक जो काम सिंधु धूर विदार कंठीरव जगानंद कंद कृपा पर्व हिमन गणवासी हेमवती धव हिमे केदार अभिनव जो पंचमुकुट माला मलयर निषिद्धन गाती आग्नाय गुण नाही जया आदि मध्य अवसान अल्लुका मल्लिकार्जुन शलेवास जो शक्रारी रंजन क्रांता प्रियकर भुजा संताप हरण जोडुनी कर जेते तिष्ठत अवरात्र रामेश्वर जगद्गुरु ऐसिया शिवा सर्वोत्तमा अजीज ब्रह्मानंद भामा तुझ्यावर नाया महिमा निगमागमका आतर्य ब्रह्मानंद मने श्रीधर तव गुरुनानव आगाध थोर तेथे बुद्धी चितकच पोचणार न पावती पार दत्ता कनकादिक सहित मेदिनीचे वजन करावया ताजवा आणू कोठून वेम साठवे संपूर्ण ऐसे साठवण कोठून आणू मेदिवासिनीचे जळती आणि सिकता कोणत्या मार्पे मोजू आता प्रकाश दया आदित्य दीप सरता केवी होय धरित्रीचे करुणी पुत्र कुदरक जलादी मशी पात्र सुरुद्रुम लेखनी विचित्र करुणी लिहत कंज कन्या तेही तेथे राहिली तटस्थ तरी आता केवी करू ग्रंथ तरी तू म्हणजे मनसू यथार्थ तरी काय एक न होय द्वितीयेचा किशोर इंदू त्यासी जीर्णदशी वाहती दिनबंधू तैसे तुझे गुण करना सिंधू वारणी तसे अल्पमती सत्यवती हृदय रत्नमाळा मराळ भेदीत गेला तव गुण निराळ अंत नकळीची समूळ तोही तटस्थ राहिला तेथे मी मंदमती किंकर केऊ क्रमुश मुश महिंबार
पर आत्मसार्थक करावा याचा रथ गुण निर्माण झाले. ऐसे झाले एकदा साचार तोषला दाक्षायणीयर म्हणे शिवलीला अमृत ग्रंथ परिकर आरंभती से मी भरीन जैसा घरून शिशूचा हात अक्षरी लिखवी पंडित दैवे तसे मुख मम मग समस्त सुरस अत्यंत बोलवीनमय श्रोती व्हावे साधव चित्त स्कंद पुराणी बोलीला शिकतात अगाध शिवलीला अमृत ग्रंथ ब्रह्मोत्तर खंड जे नेहमी शारण्य शोकनानिक सुमती सुता प्रति प्रश्न करीती तुचिता किशीच्या रोहिणीपती करी तृप्ती श्रवणच करा तुआ बहुत पुराण सुरेश विष्णू लीला वर्णिला विशेष आगाध महिना आसपास दशावतार वर्णिले भारत रामायण भागवत ऐकता श्रवण झाले तृप्त परी शिवलीला अमृत अद्भुत श्रवणदारे प्राशन करू यावरी वेद शिष्यसुत मने ऐका आता देऊनी चित्त शिव चरित्र परमानंद बुद्ध श्रवणे पात पर्वतक जळती आयु आरोग्य ऐश्वर्य अपार संतती संपत्ती ज्ञान विचार श्रवण मात्रे देणार श्री शंकरनी जांगे सकळ तीर्थव्रताचे फळ महामखांचे श्रेय केवळ देणार शिवचरित्र निर्मळ श्रवणे कलिमल नाती सकल यज्ञामापी जप यज्ञ थोर महाल जपावा कोणता मंत्र तरी मंत्र राज शिवषटकर बीज सहित जपावा दुजा मंत्र शिव पंचाक्षर दोहीचे फळ एकची साचार उतरती संसार वर्ण पार ब्रह्मादीर ऋषी हाची संपती जपती दारिद्र्य दुःख भय शोक काम क्रोध द्वंद्व पातक इतुक्यासेही संहारक शिवतारक मंत्र जो तृष्टी पुष्टी धुती कारण मुनी निर्जहासी हाची कल्याण करता मनोराज मंत्रराज संपूर्ण आगाध महिना न वर्वे नवनाथ ग्रहात वासर मणी थोर तैसा मंत्रात शिव पंचाक्षर कमलोद्भव कमलावर अहोरात्र हाच जपती शास्त्रा माझी वेदांत तीर्था माझी प्रयाग अद्भुत महास्मशान क्षेत्रात मंत्रराज तैसा हा शास्त्रा माझी पाशुपुत देवा माझी कैलासनाथ कनकादे जैसा पर्वतात मंत्र पंचाक्षरी देवी हा केवल परमत्व चिन्ह मात्र परब्रह्म हिची तारक मंत्र त्रिभुवाचे संबर ओवाळणी टाकावे हा मंत्र आत्मप्राप्तीची खाणी केवल मार्गीचा प्रकाश तरणे अविद्या कानक ब्रह्मांगणी नदाधिकारी आणि हाची जपती स्त्री शूद्र आदी करुणी हाची जप मुख्य चौवर्णी ग्रहस्थ ब्रह्मचारी आदी करणे दिवस रजनी जपावा जागृती स्वप्नी येती जाता उभे असता निद्रा करिता कार्य जाता बोलता भांडता सर्वदाही जपावा शिव मंत्र ध्वनी पंचानन करणी करणे तिथा दोषावरण उभीची सांडती प्राणांना लागता भस्म होती न्यास मात्र कविधी आसन लागावे जपावा प्रीती कोण शिव उच्चारिता पूर्ण शंकर येऊनी पुढे उभं अखंड जपती जे हा मंत्र त्याची मीरांजे रक्षित त्रिनेत्र आपल्या अंगाची सावली करी पंचपक्र अहोरात्र रक्षितया मंत्र जपका लांगुनी शिव मने मी तुमचा ऋणी परितो मंत्रमुख गुरुमुखे करुणी घेईचे आदी विधने गुरु करावा मुख्य वर्ण भक्ती वैरागी दिव्य ज्ञान सर्वत्र उदार दयाळू पूर्ण या चिन्हे करुण मंडित जो मितभाषणी शांत दांत अंगी अमानवित अंधभित्व अहिंसक अतिवरिक्त तोची गुरु करावा वर्णा ब्राह्मण गुरु ही वेदीचरणे निर्धारू हात्यापासून मंत्र उच्चारू करून द्यावा प्रीतीने जरी आपणाशी ठाऊक मंत्र तरी गुरुमुखी घ्यावा निर्धार उगाची जपेतो अविचार जरी निष्फळदनी जे काम क्रोधयुक्त जे का प्राणी गुरुविरहित त्यांनी ज्ञान कथिले बहुत परित्यांचे मुख न पाहावे वेदशास्त्र शोधून जरी झाले अप्रोक्ष ज्ञान करी संताशी चर्चा पुन्हा तरी गुरुविन तरेना एक मनती स्वप्नी आमा ते मंत्र सांगितलं भगवंते आदर सांगते लोक ते परितो गुरुविन तरेना प्रत्यक्ष उणी या देव सांगितलं जरी गुरु भावे तरी तो न चितेची स्वयंवय गुरुशी शरण न लिखतार मोजी बंधन विन गायत्री मंत्र जपेतो भ्रष्ट अपवित्र वराईन वराडी समग्र काय व्यर्थ मिळवून तो वाचक झाला बोवस परित्यांचे न चुकती गर्भवस म्हणून सांप्रदायिक युक्त गुरुस शरण जामिनी निर्धारे जरी गुरु केला भलता एका परिपूर्व संप्रदाय नसे ठाऊक जैसे गर्भदासी सम्यक वर्ण व्यक्त स्वरूप न कळेची असं त्या मंत्राचे पुनरुच्चारण उत्तम क्षेत्री करावे पूर्ण काशी कुरुक्षेत्र नेमी क्षारण्य गोकर्ण क्षेत्र आदी करुणी शिव विष्णू क्षेत्र सुगम पवित्र स्थळी जपावा सप्रेम तरी याची विषयी पुरातन उत्तम कथा सांगेन ते ऐका श्रवणी पठणी ध्यास आदरे धरावा दिवसेंदिवस अनुमोदू नाही देता कथेच सर्व पापास क्षय होय श्रवण मनाने ध्यास क्षयितात साक्षात्कार होय सरस ब्रह्मज्ञान मार्गंतमस पावन सर्व होती तरी मथुरा नामनगर यादवंशी परमपवित्र दारशहानामे राजेंद्र अति उदार सुलक्षणी सर्व राजे देती कारभार कर जोडून निर्मिती वारंवार
त्यांच्या मुकुटरत्न किरणे साचार प्रपदे जयांची उजळली मुकुट घर्षणे करुणी किरणे पडली दिसती चरणी जेने सत्वा वसन पसरुनी पालानिनी कुंभिनी हे उभारीला यशोध्वज जेवी काळींचा द्विरज सकल प्रजा आणि द्विज चिंतती कल्याण जयांचे जैसा शुद्ध दियेचा हिमांश तेवी ऐश्वर्य चढे विशेष जो दुर्बुद्धी दाशी स्पर्श न करी कालयत्री सद्बुद्धी धर्म प्रत्नी सिरत स्वरूपिशी तुळजे रमामात रमानाथ दानशस्त्रे समस्त याचिकांचे दारिद्र्य निवेटले भ्रुभुंजावरी जामगदन्यम समरांगीने जेवी प्रगळयान ठाण नचळे रणी होन कुठार यागे बुरुह जैसा चतुर्दश विद्या 64 कळा आकळे जेवी कर्तळीचा आवळा जेने दाने मेघे निवटला दारिद्र्य दुरळ याचकांचा बोलणे अति मधुर मेघ गज्जे जेवी गंभीर प्रजानांचे चितुर मयूर नृत्य करीती स्वानंदे त्यांचा सेमा सिंधू देखुनी अद्भुत जलसिंधू होय भयभीत निश्चळ अंबारीचा ध्रुव सत्य वचतेवी नचळीची आता कांती रूपवती सती काशी राजकुमारी होती नाम कलावती जिचे स्वरूप वर्णी सरस्वती विश्ववदन करुणी या जे लावण्य सागरीची लहरी खंजानाक्षी बिंबाधरी मृदुभाषिनी पिक्स्वरी हंस गमनार हरी मध्या शशिवदना भुजंग वेणी अलंकार शोभाजीची तनु आणि दशन झळकती जेवी हिरेखानी बोलता सदनी प्रकाश पडे सकल गलानी निपुण या लागी कलावती धाम पुन जे सौंदर्य वैरागीचे रत्न जे निधान चातुर्भूमीचे अंगीचा सुवासन माये सदनात जिचे मुखावज देखता नृपणात नेत्र मिलिंद रुंजी घाली तदनी पाहताना पुरेची नूतन आली नरपून मनसी जे आकर्षले रायाचे मन बोलावू पाठवले प्रति करून परी न येई प्रार्थिता स्वरूप शृंगार जाळे पसरून आकर्षिला समीन या लांगी दहाश राजा उठून आपलांजी गेला तिचे पाशी मनी शृंगार वल्ली शुभांगी ममतनु वृक्ष शांशी आलिंगी उत्तम पुत्र फळ प्रसवसी जंगी अत्यानंदे सर्वात एकता तवते शृंगार रोवर मनी बोले सुहास वदना वेलाली मने याम उपासीला शशी मोळी सर्व काळ व्रतस्थ असे जे स्त्री रोगिष्ठ अत्यंत गर्भिणी आणि ऋतुस्थानात अद्भुत अथवा व्रतस्थ वृद्ध अशक्त न भोगावी स्त्री पुरुषे हर्षयुक्त असावी तरुण रूपवंत अष्टभोगे करून युक्त चिंताग्रस्त नसावी पर्व काळ व्रत दिन नसून उत्तम काळी षडशा अन्न भूषून मग ललना भोगावी प्रीती करून राजलक्षण सत्य हे राव कामा मंदे मत प्रचंड राती भरे प्रसुनी दोर्दंड आलिंगन देता बळे प्रचंड शरीर त्यांचे पोळले लोहाकाला तृप्त अत्यंत कैसी कलावतीची तनु पोळत नृप वेगळा होई निपुसत कैसा वृत्तांत सांगा हा शंकर सदन विलासिनी हा मुळक हृदयावर नंदवर्दिनी सकळ संशय टाकुनी मुळीहुनी गोष्टी सांग मने हे राजचक्र मुकुटवंतास कोधे भरो नेंदी मानस माझा गुरु स्वामी दुर्वास अनुसयात्मज महाराज त्या गुरुने परम पवित्र मज दिला शिव पंचाक्षरी मंत तो जपता अवरात्र परंपावर पुनित मी ममांग शीतळ अत्यंत तव कलेश्वर पाप संयुक्त अंग मान केले विचार संहित अभक्षती तुके बक्षिले मज श्री गुरुदये करून राजेंद्र आहे त्रिकाळ कारण तु जप तव शिवाचन घडले नाही सर्वता घडले नाही गुरुसेवन तुझ्या राज्यांती न कर दारुण ऐकता रावण अनुरूप तारकरण सददित झाला मने कलावती कुण गंभीरे तो शिवमंत्र मज देई आदरे ज्यांची पेनी जपे सर्वत्र महापात्मे भस्म होती ती मने हे भूबेंजद्र मज सांगावयाना अधिकार मी वल्लभ तू प्राणेश्वर गुरु निर्धार तुम्हाचा तरी यादव कुळी गुरु वशिष्ठ गर्गजोनी महाजाज श्रेष्ठ तो नांदिया माझी दिव्य मुकुट विद्या वरिष्ठ यांची जैसे वरिष्ठ वामदेव ज्ञानी तैसाच महाराज गर्गमुनी त्यासी नृपश्रेष्ठा शरण जाऊनी शिव दीक्षा घेई जे मग कलावती सहित भूपाळ गर्गाक्षमी पातला तत्काळ साष्टांग नमुनी कर कमळ जोडणी उभा टाकला अष्टभावे दाटुनी हृदयी मने शिव दीक्षा मज देई मनोनी पुढती लागे पायी मिती नाही भावार्था यावरी तो गर्गमुनी कृतांत भरिनी तिरा येऊनी पूर्ण वृक्षातळी बसुनी स्नान करावी यमुनेची उभयंतानी करुणी स्नान यदा सांग केले शिवपूजन यावरी दिव्य रत्ने आणून अभिषेक केला गुरुसी दिव्याभरणे द्रिव्यवस्थे गुरुपूजिला नप आदरे गुरु दक्षिणेशी भांडारे दारशाय नाही समर्पली तनु मद देनेसी उदार गर्गजरणी लागे नृपुवर असोनी गुरुसी वंचती ते पामर ते दारुण नेरे भोगती श्री गुरूंचे घरी आपदा आपण भोगी सर्व संपदा कैचे ज्ञान त्यामती मंदा गुरु ब्रह्मानंदा न भजे जे एक म्हणती तनु मनुधन नाशिवंश गुरुसी काय अर्पुन परम चांडळ त्यांचे षट ज्ञान कदा वदन न पाहावे दिक विद्या दिक ज्ञान दिक वैराग्य सारण चतुर्वेद आले शास्त्रे आले पडून दिक्पटन तयांचे जैसा खर पृष्ठीवरी चंदन श्रडशी दरवी व्यर्थ फिरून जेवी मापे तंदुल मोजून इकडून तिकडे तिकडून टाके ती क्षाना इक्रोश गाडी इतर
सेविती रसन वयाळी आणि पात्रात शर्करा साठविली परी गोडी न कळते असं ते अभाविक कळतैसा नव्हे तो पार्शान हाळ षोडोपचारे निर्मळ पूजन केले. गुरूंचे उभा टाकला कर जोडून मग तो गरगे हृदयी धरून मस्तकी हस्त ठेवून शिव क्षरक्षर मंत्र सांगे हृदय आकाश भुवनी उगवला निज बोधोतनी अज्ञानतम तेच क्षणी निरसुनी नवल झाले अद्भुत मंत्राचे महिमान रायाची या शरीरामधून कोट्यावधी काक निघून पळते झाले देवदा आणि एका क्षणाचे पक्ष जळाले चरफडीतांची बाहेर आले अवघेची भस्म होऊन गेली संख्या नाही तयांते जैसा किंचित पडता कृष्ण दग्ध होय कंटकवन तेथे का केले जळून देखुनी रावण नवल करी गुरुसीना मुनी पुसे नरप काक कैंचे निघाले अमुप झाले दिव्य रूप निर्जराहुनी रांगळ म्हणून एक साक्षेप अनंत जन्मीची महापापे बाहेर निघाले काका रूपे शिवमंत्र प्रतापे भस्म झाली निष्पाप झाला नृपवर गुरुस्तवन करी वारंवार धन्य पक्षांचरी पंचाक्षरी मंत्र तू धन्य धन्य पंचाक्षरी पंचदूताची झाडणी करून सावध केले मज लागून चारी देह निरसून केले पावन गुरुराया 25 तत्वाचा मेळ त्यात सापडले बहुत काळ क्रोध महिषासुर सबळ काम वेताळ दुसदुसी आशा मनशा तृष्णा कल्पना भ्रांती बुली इच्छा वासना या जखिनी यक्षिणी नाना विटंबित मज होत्या ऐसा हा अवघा मायामूळ तुवा निरसला तात्काळ धन्य पंचाक्षरी मंत्र निर्मळ गुरु दयाळ धन्य तू सहस्त्र जन्मपर्यंत मज झाले समस्त पापे जळाली असंख्यात काकरूपे देखली म्या सुवर्णस्ते आगमरक्षक सुरापान गुरुतल्पक परबात्मन गुरुनिंदक ऐसी नाना महात्पात्मी गोहत्या ब्रह्महत्या धर्मलोपक स्त्रीहत्या गुरुहत्या ब्रह्मछळक परमनिंदा पशुहंशक वृत्तिहारक अगम्य स्त्रीगमन मित्रद्रोही गृहद्रोही विश्वद्रोही वेदद्रोही प्रासाद लेबलिंग भेद पाही पक्तिभेद हरिहर भेद ज्ञानचोर पुस्तक चोर पक्षीघातक पाखांडमती मिथ्यावादक भेदपृष्टी भ्रष्टभास्थापक संतिलपंट दुराचारी कृतघ्न पर व्यापहारक कर्मभ्रष्ट तीर्थमहिमा उद्देशक बकळ बकध्यानी गुरुछळक मातहतक पितृहत्या दुर्बल घातुक कर्म मार्गन दिनहत्या हरिपाहती पेशून्य तृणदाहक पीडिती सज्जन गोत्रवध भगिनीवध कन्या विक्रय गोविक्रय हाय विक्रय रस विक्रय ग्रामदाहक आत्महत्या पाहे भ्रूणहत्या महापापे ही महापापे सांगितली शूद्र पापे नाही गणली इतुकी काकरूपे निघाली भस्म झाली प्रत्यक्ष काही गाठी पुण्य होते परम म्हणून निर्देह पावलं उत्तम गुरुप्रतापे तरलो निसीम काय महिमा बोलू आता गुरुस्तवन करून या परग्रामासी आला दाशानुप सर्व कलावती परमचातर केला उदाहरण रायाचा जपता शिवमंत्र निर्मळ राज्य वर्धमान झाले सकळ अवदर्श पूर्ण दुष्काळ देशांतून पळाले वैंधत्व आणि रोग मृत्यू नाहीच कोटे देशात अलंगिता कलावती सिन्नप्रात शशी ऐशी शीतल वाटे शिवभजनी लाविले सकळ जन घरोघरी होते शिवकीर्तन रुद्राभिषेक शिवपूजन ब्राह्मण भोजन यथाविधी दाशहर्याचे आख्यान जे राहिती ऐकिती करती पैठण प्रीती करुणिनी ग्रंथरचन अनुमोदन देती जे सुफळ त्याचा संसार त्यांची निजाक्षर श्रीशंकर धन्य धन्य तेची नरशिव महिमावर नेते जे पुढे कथा सुरस सार अमृताहुणी रसिक फार ऐकोत पंडित चतुर गुरु भक्त प्रेमळ ज्ञानीचे पूर्ण ब्रह्मानंद शुळपाणी श्रीधरमुख निमित्त करून तोची बोलाविन विचारोनी महा पहावे मनी दरदारे श्रीरद वरद पांडुरंग तेने श्री शरले शिवलिंग पूर्ण ब्रह्मानंद अभंग नवे विरंग कालयत्री शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तखंड परिज्योत सज्जन अखंड प्रथमाध्याय गोळहा इति श्री प्रथमाध्याय समाप्त श्री सांबत सदाशिव शिवार्पण नमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु ओम हर 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 महादेव हर 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 महादेव हर 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 महादेव।